धार्मिक विधींसाठी धनंजय मुंडे नाशिकच्या रामकुंडावर गेलेत। काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांनी इगतपुरीमध्ये विपश्यना केलेली होती। आज देखील धनंजय मुंडे धार्मिक कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये गेलेले आहेत। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। चंदन, माहिती आहे की धनंजय मुंडे काही दिवसांपूर्वी नाशिकच्या इगतपुरीमध्ये विपश्यना केंद्रामध्ये विपश्यनेसाठी आले होते। जवळपास 10 दिवस धनंजय मुंडे या ठिकाणी विपश्यनेसाठी थांबले होते आणि आज पुन्हा एकदा धनंजय मुंडे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। या ठिकाणी बीडच्या एका माजी लोकप्रतिनिधीच्या धार्मिक विधीसाठी धनंजय मुंडे नाशिकच्या रामकुंड परिसरात दाखल झालेले आहेत। या ठिकाणच्या पुरोहितांकडून ते विधिवत पूजन देखील या ठिकाणी सुरू आहे। त्या ठिकाणी ते दर्शन घेणार आहेत आणि यासोबतच नाशिकमधल्या एका लग्न समारंभाला देखील धनंजय मुंडे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। मात्र असं जरी असलं तरी कुठल्याही प्रकारे माध्यमांशी संवाद साधला जाणार नाही असा जो एक स्पष्ट निरोप जो आहे तो धनंजय मुंडे यांच्याकडून देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे धनंजय मुंडे जरी नाशिकमध्ये दाखल झाले असले तरी ते माध्यमांशी कुठल्याही प्रकारे संवाद न साधताच या ठिकाणून परतणार असल्याची माहिती आहे। त्रिशाली, नक्कीच धन्यवाद चंदन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। काही दिवसांपूर्वीच मुंडेंनी इगतपुरीमध्ये जात विपश्यना केलेली होती आणि आता नाशिकमध्ये ते गेलेले आहेत। रामकुंडांवर काही धार्मिक विधींसाठी धनंजय मुंडे उपस्थित आहेत।